तर विलास पादीर आपण यायचं आहे मंचाकडे संपर्क साधा. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. निलेशजी घागस वेलकम, आपलं हरकत स्वागत आहे. विलास या आपण आज विलासची देखील खेळी पाहायला भेटेल अंतिम दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. दोन ओव्हरची मॅच आपण पाहू शकाल. स्ट्राईकला बॅटर आहेत विघ्नेश, नॉन स्ट्राईक एंडला राहुल, गोलंदाजी मार्कवरती भरत. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त झाली असती. हलकीशी कडा घेतली होती परंतु विकेट किपर चेंडूला मात्र काही थांबू शकला नाहीये. झेल काही पकडू शकला नाहीये. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल आणि या बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक. 4 धावांसाठी येत आहेत या 4 धावा चौकार. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला भेटला. तदनंतर या ठिकाणी आक्रमण चढवलं विघ्नेश. आज विघ्नेशचा बल्ला बोलतोय. हल्ला बॉल सुरू आहे. गोलंदाजी देखील चांगली राहिली. धावसंख्या 4 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल भरत पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आता हा बॉल अप्रतिम. या बॉलमध्ये दमखम होता. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. हा बॉल आपण पाहूया. काय जबरदस्त बॉल तिथे मात्र टाकलाय. जबरदस्त वाईड यॉर्कर हाताळलाय आणि आवश्यक वेळेला ब्रह्मास्त्र देखील काढलंय भारतनं. इथे मात्र ओहो काय जबरदस्त ते आपल्याला कमेंटमेंट पाहायला भेटलं परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 6 धावा षटकार. हा बॉल आपण जर पाहिला तर थोडा पुढे आतमध्ये नव्हता. गुडलँड स्पॉटमध्ये होता. पावलांचं वापर त्या ठिकाणी केला विघ्नेशनं आणि दर्जेदार फटका वसूल केला. धावसंख्या 10. या षटकातील 2 बॉल शिल्लक. इथे मात्र जबरदस्त फटका. बॅक ऑफ द लेंथ आडिया. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित. चूक झाली नाहीये. फलंदाज बाद होतील विघ्नेश. आपटी दिलेला बॉल जरूर होता. त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विघ्नेशच्या वतीनं परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवलं होतं. कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. चांगला झेल तिथे मात्र कॅरी केलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशच्या स्वरूपामध्ये. 10 धावा धावपलकावरती आहेत.
चला बॅटर आपण वेग धारण करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 10 धावा धावपलकावरती आहेत. भरतचं षटक आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा डॉट आणि चौकार आला दुसऱ्या बॉलवरती आणि चौथ्या बॉलवरती षटकार पाहायला भेटला आणि तदनंतर विघ्नेशला त्यांनी मात्र बाद केलं. हा बॉल शरीराचा भेद घेणारा अप्रतिम बॉल आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आणि या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 10 खर्च केले या षटकात आणि 1 गडी बाद केला. भरत अप्रतिम कामगिरी त्याची आपल्याला पाहायला भेटली. आता दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती. ज्याप्रमाणे भरतने कामगिरी केली आहे त्याचप्रमाणे कामगिरी करावी लागेल या ठिकाणी येणारे गोलंदाज मयूर चौधरी गोलंदाजी मार्कवरती आहेत. मयूरला देखील आता भरतच्या पाऊल खुणांवरती चालावं लागेल कारण की जे काम भरतने केलेले आहे ती कन्सिस्टन्सी आता त्याला देखील ठेवणं गरजेचं असेल. ओ राहुलसाठी राहुल शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची समाप्ती. आमचे डीजे रिंगल देखील मामा की एनक माथे पे आ गई है. इथे मात्र फटका एक्झिक्यूट केला आहे. चेंडू 38 सर्कलच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट झाली. एक धावेने आता संघर्ष वाढत जाईल कारण की आता जर आपण पाहिलं तर काही षटकं देखील आपल्याला कमी पाहायला भेटतील आणि ही मॅच आपण 2 षटकांची खेळवत आहोत. गोलंदाज मयूर. राहुलसाठी पुनश्च बॉल परंतु आता ऑफसाइड ऑफ स्टंप बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी टाकलाय. मयूर त्या ठिकाणी बॉल हाताळत असताना त्याने हा बॉल टाकला. व्हाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या 13. क्या ये मॅच 13 क्या ये मॅच मेरा. पुढील काही षटकांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. या मॅचचं समीकरण फटका चांगला आहे. गॅपमध्ये शॉट जरूर ट्रॅव्हल केला तिथे क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांच्या पलीकडे. चौकार. स्ट्राईकला राहुल आहे. नॉन स्ट्राईक इनला भगवान. मयूर तयार. इथे मात्र फटका एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार नाहीयेत. दूरवर आहेत क्षेत्ररक्षक. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडूला लॉंगच्या दरम्यान पकडलं त्या ठिकाणी. धावबाची संधी आणि फलंदाजी ते मात्र बाद. पहिली धाव वेगानं काढली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज राहुल बाद. दोन ओव्हरच्या मॅचमध्ये मी तर म्हणेन की तब्बल 24-25 अशा धावा आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. सध्या तरी धावसंख्या 19 आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय घागस गुरुजी. संजय घागस गुरुजींनी देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलेले आहे आणि त्यांच्या तालमीमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. तानाजी आगिवले असतील, किरण दळवी, पंढरी घागस, निलेश घागस असतील, ज्ञानेश्वर कडव असतील, अमोल जमदारे असतील, या सर्वांच्या अथांग प्रयत्नाने साकारलेली ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. डेड बॉल. पावलांचं समीकरण या ठिकाणी चुकलेलं आहे. मयूर. सर्वांचा अथांग प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलं. सर्व ग्रामपंचायत ची सर्व कमिटी असेल
त्यांच्या सर्व अथांग प्रयत्नानं साकारलेली ही स्पर्धा. खोलवर टप्प्याचा हा बॉल तुम्ही पाहिलात आणि इथे मात्र व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे टीव्ही अंपायरकडे. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे व्हाईट बॉलसाठी. आपण पाहू शकाल या ठिकाणी माऊली स्पोर्ट च्या वतीनं आमचे ऑपरेटर हर्षद आणि दीपेश, कॅमेरामॅन येस व्हाईट बॉल आहे. परफेक्ट बॉल आपण पुनश्च पाहू शकाल. व्हाईट बॉल सलगचा हा दुसरा बॉल व्हाईट पाहायला भेटतोय. मागील बॉल देखील लाईनच्या थोडासा बाहेर होता. हा बॉल जास्तीचा आपण पाहिला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 व्हाईट बॉल फेकलेत मयूरनं. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. चौकार. धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. चर्चा या ठिकाणी हर्षद होत होती की मी तर म्हटलं की तब्बल 25 धावा येणं फार गरजेचं आहे, तरच मॅचमध्ये एक रोमांचकता आपल्याला पाहायला भेटेल. परंतु या बॉलवरती जर मोठा फटका आला तर इथे वंदे मातरम या टीमचा दबदबा राहील या मॅचमध्ये आणि ते धाव घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी आणि इथे मात्र विकेट गमावलाय. 25 धावा बनवण्याकरता तब्बल 3 विकेट फेकलेले आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे समाप्त आणि धावफलकावरती धावा 25 लागलेल्या आहेत आणि 26 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. वरद 11 या टीमला वरद 11 या टीमनं टॉस जिंकला. त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आपण जर पाहिलं तर भरतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये मयूरनं जास्तीच्या धावा खर्च केल्या. त्यामुळे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता तो कुठेतरी असफल सध्या तरी होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. कारण की आपण पाहिलं तर अगदी सकाळपासूनच हे दोन्ही संघ या क्रिकेटच्या पटलावरती खेळत आहेत. थोडासा अनुभव त्यांना देखील असावा. परंतु पाहूया क्रिकेट जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ जितका जुना आहे तितका देखील मनोरंजन देणारा खेळ आहे. अनुमान या ठिकाणी जर लावला तर मी तर म्हणेन की ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्तीच्या काढणं फार गरजेचं आहे. कारण की या षटकामध्ये जर तुम्ही जास्तीच्या धावा काढाल तर पुढील येणाऱ्या षटकामध्ये दडपण जे असेल ते कमी असेल बॅटरांच्यावरती. परंतु वरद 11 संघाच्या बॅटरांची स्ट्रॅटेजी काय आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. बारा चेंडू आणि 26 धावा ची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावा. वेळ आपण अजिबात गमवायचा नाही. बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर आपण मॅच खेळणार आहोत. गोकुल 11 आणि धर्मवीर 11.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धावा. 26 बनवायचे आहेत. दरम्यान 26 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता वरद 11 या टीमला. या 26 धावांचं संरक्षण करण्याकरिता वंदे मातरम या टीमच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती या विघ्नेशला तुम्ही पाहू शकाल. आणि या धावा चेस करण्याकरिता सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये भानुदास आणि त्याच्या सोबतीला साहिल. स्ट्राईकला भानुदासला आपण पाहू शकाल. चला वेळ जास्तीचा आपण घेऊ नका. स्ट्राईकला भानुदास, गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश. शोड अ गुड गेम, शोड द क्वालिटी क्रिकेट. काय जबरदस्त हे मैदान आहे. आपण जर पाहिलं तर सलग 3 दिवस इथे मात्र उन्हाची झळ काही जास्तीची पोचली नाही, कारण की निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती लॉंग ऑफच्या दरम्यान आलेत, परंतु बंफलनेस तिथे मात्र झाली, परंतु 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेने श्री गणेशा झालेला आहे, ज्यांच्यावरती 26 धावांचं कर्ज ठेवलेलं आहे. आणि हे कर्ज पार करत असताना आता भानुदास मोठ्या फटक्याने जात नाही. अराउंड द कार्पेट सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. चेंडूला जमिनी लगत अंडरआर्म स्टाईलनं क्रिकेट त्यांनी मात्र सुरू केलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण देखील अशा फटकेबाजीनं पाहत असतो. विराट कोहली, सचिन तेंडुलकर त्यांच्या वतीने जी फटकेबाजी केली जात असते सुरुवातीच्या काही षटकामध्ये, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्याच सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न आहे. आणि कमलाकर सर आमच्याकडे बोलत आहेत. या सिरीज वाईट. धावसंख्या 3. सरासरी खूप जबरदस्त आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढेल वंदे मातरम या टीमचा. आणि या प्रत्येक फटक्यावरती एकेरी दुहेरी धावा जशा येतील इथे मात्र वरद 11 या टीमचा आत्मविश्वास वाढू शकेल. टप्प्यावर पुनश्च ड्राईव्ह केला. आता बॉलरच्या जवळून काढला बॉल. चेंडू सीमा पार. क्रिकेटमधील सर्व फटक्यांपैकी हा एकमेव दर्जेदार फटका. 4 धावा चौकार. प्रभावित केलं या बॅटरनं. आतापर्यंत हवाई सफर नाहीये. हवाई सफर करून आपण युद्ध जिंकू शकतो, परंतु जमिनीवरती देखील आम्ही तितक्याच कुशलतेनं फटकेबाजी करू शकतो. आता हवाई सफर केला त्या ठिकाणी भाग पाडलं गोलंदाज विघ्नेशनं. लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, चूक झाली आहे. भानुदास परत असताना बॅक टू द डगआउट. धक्का पहिला. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, भोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. अंतिम क्षणापर्यंत जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जीवनामध्ये आपण संघर्ष करत असतो. तोपर्यंत या क्रिकेटच्या कुशलतेने जर तुमच्याकडे अस्त्र शस्त्र आहे ते सर्व काही इथे टाकले जातील. आणि विघ्नेशच्या वतीनं तो प्रयास त्यांनी केला. भानुदास जो मात्र खतरनाक साबित होत होता
त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या आणि आपण जर पाहिलं असेल त्यांनी पहिल्या बॉलवरती धूम धावा एकवटल्या, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि पुनश्च त्यांनी दर्जेदार चौकार अलाउंड द कार्पेट प्राप्त केला आणि तदनंतर चौथ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर विकेटची प्राप्ती झाली आहे. धावसंख्या 7, एक गडी. हॅलो हॅलो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज आलेले आहेत. हा बॉल पंकजसाठी थोडासा दूर ठेवलाय विघ्नेशनं, परंतु जास्तीचा दूर झाला आणि पंचांनी व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. गोलंदाजी करणाऱ्या संघानं इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. पाहूया या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी खेळलं जाईल, पाहिलं जाईल माऊली स्पोर्ट्सच्या वतीनं. तर मित्र म्हणजे थोडा कुशल मामला आहे. कमलाकर सरांनी इथे मात्र व्हाईट बॉल दिलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. कुशल मोमेंट. बॅटर शपल नाही आहेत, परंतु पाहू शकाल आपण या ठिकाणी जो काही निर्णय आहे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. डिसिजन थोडासा पेंडिंग आहे, क्लोज मामला आहे. व्हाईट बॉल. आणि या दरम्यान मान्यवरांचं आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. इथे मात्र धावा जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 10 लागलेले आहेत. इथे मात्र उपस्थित झालेले आहेत श्री पद्माकर दादा आगिविले. वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत. आपण मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. 4 चेंडू झालेले आहेत सध्या तरी विघ्नेशचे आणि त्यांनी आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे, पैसा वसूल मॅच. आणि चर्चा हीच होत होती ज्या वेळेला पहिला बॉल खेळपट्टीवरती पडण्याचा प्रयत्न होता, त्यावेळेला सांगली होती की 25 ते 26 धावा येणं आणि जर त्या धावा आल्या तर कठीणाई वाढेल. इथे देखील बॉल वाईट आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकामध्ये आहे ना विघ्नेशनी सलग 3 बॉल वाईट फेकलेले आहेत. थोडासा बॅटर पासून दूर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तो थोडासा कानमंत्र दिला जात आहे संजय घागस गुरुजींच्या वतीनं, परंतु ह्या कानमंत्राचा किती वापर करेल विघ्नेश हे आपल्याला पाहायला भेटेल. सध्या तरी 11 खर्च केलेले आहेत, सफलता त्याच्या वाट्याला आहे, म्हणून त्याच्यावरती भरोसा आहे, आत्मविश्वास आहे. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला बॅटची एज आउट. पंकजला देखील परतावं लागेल. हा कानमंत्र फार महत्वाचा होता. दुसरा धक्का. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये.
बॅटर आलेले आहेत. विघ्नेशचं षटक अप्रतिम आहे. 2 गडी बाद केले, 11 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे षटकाची समाप्ती. काय किपिंग आहे यष्टाच्या मागे, मास्टर माइंड घागस गुरुजी सर सातत्यानं चांगलं कमबॅक त्या ठिकाणी करतात. आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवत आहेत आणि गोलंदाजांना परफेक्ट लाईन लेंथवरती चेंडू टाकण्याकरिता देखील प्रेरित करीत आहे. थोडासा अनुभव त्या ठिकाणी झोकून देत आहे क्रिकेटच्या पटलावरती. संजय घागस गुरुजी सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील नवीन काही मुलांना देखील घडवण्याचं काम करतात, परंतु क्रिकेटच्या पटलावरती मी त्यांना सातत्यानं 3 दिवस पाहिलेलं आहे. खूप चांगलं कमेंटमेंट त्यांच्या वतीनं पाहायला भेटत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आता इथे जिंकण्याचं समीकरण जर पाहिलं आपण तर 6 बॉल आणि 15 धावींची गरज आहे. कमबॅक या ठिकाणी विघ्नेशच्या वतीनं पाहिला. थोडासा आपण विचार केला तर विघ्नेशने देखील काही अतिरिक्त धावा देखील खर्च केल्या आणि त्या जर अतिरिक्त धावा खर्च केल्या नसत्या तर कदाचित आतापर्यंत भरपूर काही दडपण असतं वरद 11 संघाच्या वर. आता इथे मात्र 6 बॉल आणि 15 धावेंची गरज आहे. 6 मध्ये 15चं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता आलेले आहेत. अजय आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकला आता सुनील आहे, साहिल आहे, त्याच्या सोबतीला भरत आहे. पाहू शकाल आता भरत आणि साहिल या दोघांना मॅचमध्ये कमबॅक करता येईल का? धावसंख्या 11, 6ला 15 करायचे आहेत. स्ट्राईकला साहिल आहे, गोलंदाजी मार्कवरती अजय, ज्याच्यावरती तुम्ही विजय मिळू शकत नाही असा अजय. अजयचा पहिलाच बॉल त्याने टाकला वाईट. सुरुवात खराब झाली आहे अजयची. आता इथून अजयला आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. संजय घागस गुरुजी देखील थोडेसे पुढे येत आहेत. मी तर म्हणेन थोडासा कानमंत्र देणं देखील भाग पडेल. कुशल मुवमेंट आहे मॅचचा, परंतु जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल. कारण की आतापर्यंत अजयनं चांगलं कार्य केलेलं आहे, त्याला कमबॅक करणं फार गरजेचं असेल. परंतु संजय घागस गुरुजी सर सर्वस्व काही या ठिकाणी या मॅचच्या दरम्यान पणाला लावत आहेत. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. धावसंख्या 13. क्या ये मॅच 13, क्या ये मॅच 12. इथे मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली वडक कॅच. दुसरी सफलता इथे मात्र संघाला येत असताना फलंदाज इथे मात्र बाद होतील साहिल. स्ट्राईकला भूषण. ओ हा बॉल चांगला बॉल आहे, कट करायचा होता मागे जाऊन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया हा बॉल. हर्षद आपल्याला दाखवेल हा बॉल. ऑफसाईड ऑफस्टंप बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता. ओहो, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिरावलेली.
इथे लावून द कार्पेट फटकेबाजी पाहायला भेटते. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव आणि दुसऱ्या धावेने चेंडू हो हो इथे मात्र थोडीशी मिसफीड झाली, परंतु 2 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आता 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. कुशल मोमेंट आहे. 2 मोठ्या फटक्याने गेल्यावरती मॅच फिनिश होऊ शकते, परंतु भूषणच्या बॅटमधून ते फटके येतील का? आज सौरभ देखील एरझाऱ्या मारतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. चला तर या ठिकाणी पुढील मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. 14 धावा धावपलकावरती असताना आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 2 बॉल 12 धावा अजूनही मॅच आहे. हर्षद, क्रिकेटच्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर अजून मॅच जिंकू शकतील वरद 11, परंतु आत्मविश्वास संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल. सीमा पार चेंडूला पाठवण्याकरिता संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. कुशलता आणि शक्ती या दोघांचा संगम आता या 2 बॉलवरती करणं फार गरजेचं असेल. स्ट्राईकला बॅटर आहेत जगदीश, ज्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू पावर लागेल. चौकार पाहायला भेटतोय. एक चेंडू 8 धावेची गरज. आता गोलंदाज अजय याच्याकडून काही चूक होईल का, आणि त्या चुकीचा फायदा इथे मात्र घेईल का बॅटर जगदीश? इथे नो बॉल पडला आणि मोठा फटका आला तर मॅच मध्ये वरद 11 टीम कमबॅक करू शकेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. इथे एकही धाव मिळाली नाही. मॅच इथे झाली फिनिश आणि मॅच जिंकले वंदे मातरम या टीमनं.